हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं श्रीमद भागवत कक्षेमध्ये स्वागत आहे. तर आपण ह्या श्लोकामध्ये ब्रह्माजी वर्णन करत आहेत कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण वृंदावनातील कुंजांमध्ये मधुर आणि सुस्वर गीतांनी व्रजवासियांच्या भार्यांची कामिच्छा जागृत करून रासलीला करण्यामध्ये मग्न असता कुबेराचा एक श्रीमंत अनुयायी शंखचूड याने गोपींचे हरण केले. त्यावेळी भगवंतांनी त्याचे शीर धडा वेगळे केले. तर ब्रह्मदेव या ठिकाणी नारद मुनींना भगवंतांच्या रासलीलेचं वर्णन करून मग शंखचूडाचा वध याचं वर्णन करत आहेत. तर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये एकदम विशेष रूपाने सांगतायत की ब्रह्मदेवांनी हे जे काही कथन केलेलं आहे नारद मुनींना हे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळीचं कथन आहे. आणि प्रभुपाद म्हणतात की ह्या ज्या काही लीला आपण इथं ऐकत आहोत म्हणजे जे काही ब्रह्माजी सांगतायत तर प्रभुपाद लिहितात इट इज ॲट मोर रिसेंट टाइम्स, म्हणजे आत्ताच अलीकडेच घडलेली ह्या सगळ्या घटना आहेत. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर जो काही आपण गणना पाहतो तर 5000 वर्षापूर्वी ह्या सर्व लीला घडलेल्या आहेत असं आपल्याला समजतं. कारण कलियुगाची सुरुवात जवळजवळ 5000 वर्षापूर्वी आणि त्याच्या अगोदर ह्या सर्व लीला झालेल्या आहेत. म्हणजे त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तसा हा फार मोठा काळ वाटतो. आणि आधुनिक इतिहासकार जे आहेत यांच्या मते 2000-2500 वर्षपूर्वीच्या गोष्टी म्हणजे खूप जुन्या. पण जर आपण सनातन धर्माच्या ह्या सर्व वैदिक ग्रंथातून जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आहे त्याच्यातून जर पाहिलं तर लक्षात येतं की 2-2.5 हजार म्हणजे काहीच नाही आहे. काळाची पूर्ण जरी गणना आपण पाहिलेली कलियुगाचंच पूर्ण आयुष्य 4,32,000 आहे. आणि पूर्ण चतुर्युगाचं आयुष्य 40,43,20,000 एवढं आहे. कारण ते 10 गुणिले 10 होतं. कलियुगाच्या वर्षाच्या 10 गुणिले केलं तर होतं. तर एवढा मोठा कालखंड आहे तो फक्त एका दिव्य युगाचा आहे. आणि असे सहस्र हजार दिव्ययुग झाले तर ब्रह्माजींचा एक दिवस होतो आणि तेवढीच त्यांची रात्र. आणि असे 100 वर्ष ब्रह्माजी जगतात. म्हणजे ही काळाची गणना जर आपण पाहिली तर खूपच आपल्या मनाच्या म्हणजे आकलन शक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे. एवढ्या अगोदर ब्रह्माजींनी हे नारद मुनींना सांगितलं आहे सृष्टीच्या सुरुवातीला. आता सृष्टीची सुरुवात होऊन ब्रह्माजींचे 50 वर्ष झालेले आहेत. 51 वर्ष चाललेलं आहे. त्या 51 वर्षामधले 7 मनू होऊन गेलेले आहेत. 6 मनू आणि 7वे मनू चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हे अवतार घेऊन ही लीला करतात. म्हणजे आपण पाहू शकतो जसं श्रील प्रभुपाद इथे सांगतायत की भगवंतांच्या बाबतीतल्या ज्या भविष्य वर्तमान किंवा भूतकाळातल्या ज्या काही गोष्टी आहेत हे जो जाणतो तोच भगवंतांच्या व्यवस्थित लीला जाणू शकतो प्रभुपाद इथे म्हणतात. आणि कारण की ब्रह्माजींना सगळं हे ज्ञात आहे त्यामुळे ते नारद मुनींना सांगतायत की अशा सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तर हे फार विशेष आहे. आणि त्यामुळे आपण समजू शकतो की ह्या विशेष गोष्टी ज्या आहेत म्हणून ब्रह्माजींना महाजन म्हणून घोषित केलेलं आहे की कारण ते असे एक व्यक्तिमत्व आहेत जे भगवंतांच्या बाबतीत सर्व गोष्टी ते व्यवस्थित जाणतात. व्यवस्थित म्हणण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्णपणे भगवंतांना कोणी शुद्ध भक्त पण नाही जाणत. भगवंत तर म्हणतात की मी पण मला पूर्णपणे जाणत नाही. तर मग शुद्ध भक्त जर दूरच. तर त्यामुळे हा एक विशेष ही गोष्ट आहे जी श्रील प्रभुपाद इथे उल्लेख करतायत की ब्रह्माजींनी ह्या सगळ्या गोष्टींचं पहिलेच वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि प्रभुपाद हा पण एक मुद्दा मांडतात की असं नाही की शंखचूडाचा वध रासलीलेच्या लगेचच नंतर झालेला आहे.
आणि जर आपण भागवतममध्ये शुकदेव गोस्वामीने ज्याप्रमाणे दशमस्कंदामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते जर पाहिलं तर तिथेही लक्षात येतं की रासलीलेचं वर्णन जो पंचाध्याय जे आहेत 5 अध्याय त्याचं वर्णन अगोदर येतं आणि 1, 2, 3, 4 अध्यायानंतर मग ह्याचं वर्णन येतं की कशा प्रकारे एकदा व्रजवासियांना नंद महाराजांना इच्छा झाली की अंबिका वनामध्ये जाऊन शिवरात्री महोत्सव पाहून यावा. तर वास्तविक रूपामध्ये तिकडे रूपात लिहितात की या ठिकाणी वर्णन येते की एकदा त्यांना अशी इच्छा झाली. तर वैष्णव शक्यतो शिवरात्रीचा महोत्सव साजरा करत नाहीत, पण कधीतरी त्यांना इच्छा होऊन ते जाऊन त्याच्यात सहभाग घेतात, कारण ते शिवजींना वैष्णव म्हणूनच पाहतात. तर अशा प्रकारे ते गेले होते त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी तिथे राहिले असता रात्रीच्या वेळी अचानक एक मोठा अजगर नंद महाराजांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो जेव्हा नंद महाराजांना गिळत असतो तर बाकी सर्व व्रजवासी जागे होतात त्यांच्या आवाजाने. आणि जागे झाल्यानंतर सर्वजण वेगवेगळे प्रकारचे म्हणजे काय म्हणतात त्याला, जळणारी लाकडं वगैरे घेऊन त्या अजगराला मारण्याचा प्रयत्न करतात. पण एवढं करून सुद्धा तो काही सोडत नाही. मग शेवटी कृष्ण धावत येतो आणि कृष्ण आपल्या चरणांनी त्याला असं धक्का मारतो त्या अजगराला, आणि लगेचच त्या अजगराचं परिवर्तन एका विद्याधरामध्ये होतं आणि तो विद्याधर त्याच्या त्या अवस्थेतून मुक्त होतो आणि तो भगवान श्रीकृष्णांना विविध प्रकारच्या प्रार्थना अर्पण करतो आणि मग तो आपल्या देवता लोकांमध्ये निघून जातो. आणि ते झाल्यानंतर मग वर्णन येतं त्याच अध्यायामध्ये की एकदा जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या गोपींसमवेत रासलीला करत होते, म्हणजे ही त्या रासलीलेचं जे ऑलरेडी जे वर्णन झालं आहे, असं नाही की रासलीला एकदाच होत होती. त्याचं वर्णन शुकदेव गोस्वामीने एका विशिष्ट रास पौर्णिमेच्या दिवशीचं जे वर्णन आहे ते केलेलं आहे. पण रासलीला वारंवार भगवान श्रीकृष्ण गोपींसमवेत करत होते. आणि तशीच एकदा रासलीलासाठी एकत्रित झाल्यानंतर तिथे वर्णन येतं की हा शंखचूड नावाचा जो असुर आहे हा त्या ठिकाणी येतो. हे भागवताचं वर्णन जे श्रील प्रभुपादांनी कृष्ण पुस्तकामध्ये पण सारांश रूपात केलेलं आहे. आणि तो त्या ठिकाणी येऊन कृष्ण आणि बलरामची नजर चुकवून गोपींना पळवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या ठिकाणी वर्णन येतं आहे की हा जो शंखचूड आहे हा कुबेरचा एक अनुचर असल्यामुळे तो धनामुळे पूर्णपणे गर्वित झालेला होता. जसं आपण पाहतो की कुंती महाराणी पण म्हणतात, जन्मैश्वर्य श्रुतश्रीभिर एदमान मद पुमान नैवार्हत्य विधातुम वै त्वाम अकिंचन गोचर. तर कुंती महाराणी म्हणतात की जे लोक जन्म, ऐश्वर्य, श्रुत आणि श्री, की जन्म म्हणजे उत्कृष्ट जन्म ज्यांचा आहे ब्राह्मण कुळात इत्यादी, आणि ऐश्वर्य म्हणजे जे खूप धनवान आहेत, श्रुत म्हणजे जे खूप मोठे पंडित आहेत, आणि श्री म्हणजे जे अतिशय सुंदर आहेत. तर अशी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये सूक्ष्म प्रकारचा एक गर्व निर्माण होतो आणि त्या गर्वामुळे वास्तविक रूपामध्ये ते भगवंतांचं नाम भावपूर्ण घेऊ शकत नाहीत. नाव घेतील ते कदाचित पण भावपूर्ण घेऊ नाही शकत. तर त्या वस्तूंमुळे नाही आहे ती गोष्ट, पण त्या वस्तूंमुळे निर्मित झालेला जो अहंकार आहे किंवा गर्व आहे, त्या गर्वाच्या पोटी किंवा त्या गर्वाच्या कारणामुळे त्यांना भगवंतांचं नाव घेणं, भावपूर्ण नाव घेणं कठीण होतं. तर इथं भावपूर्ण नाव घेण्याची तर गोष्ट सोडून द्या. हे शंखचूड तर गर्वाने पूर्णपणे भरलेलाच होता आणि त्यामुळे त्याला असं वाटत होतं की जगातल्या सर्व स्त्रिया माझ्यासाठीच भोगण्यासाठी आहेत. जेव्हा प्रभुपाद त्या ठिकाणी लिहितात, जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारे धनाने अंध होतो किंवा ऐश्वर्याने अंध होतो तर त्याला वाटतं की जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठीच भोगण्यासाठी आहेत. आणि ह्या धनांध, तर ह्याला म्हणतात धनांध, की धनामुळे झालेला अंध व्यक्ती. तर असा जो शंखचूड होता त्याला वाटलं की का बरं ह्या कृष्ण आणि बलरामांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे. हे तर साधे एक म्हणजे गाय चालणारे पोरं आहेत, ह्यांना काय करायचं आहे. आणि हा दृष्टिकोन ठेवून शंखचूडनी तो काय म्हणतात त्याला, ते एक डेअरिंग केली कृष्ण आणि बलरामच्या गोपींना चोरण्याची. आणि त्याचं त्याला फार मोठं गोष्ट भोगावी लागलीच. आपण पाहतो की कृष्ण त्यानंतर बलरामजींना म्हणतात की तुम्ही या गोपींचं रक्षण करा, मी जातो.
आणि जेव्हा त्यांनी पाहिलं शंखचूडने की कृष्ण त्याच्या मागे येत आहेत धावत, तर अचानक त्याच्यामध्ये भय निर्माण झालं. आपण पाहतो ते लिटल कृष्णाची जी मूवी बनवली आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी असं एक वर्णन दाखवलं आहे की त्या असुर समोर जेव्हा कृष्ण येतात असुराच्या समोर, तर त्या असुराला ते कृष्ण वासुदेव कृष्ण म्हणून प्रकट होतात. हातामध्ये शंखचक्र गदा पद्म धारून, डोक्यावरती एक किरीट आणि छातीवर काय म्हणतात त्याला कवच इत्यादी असं रूप त्या असुराला दिसतं. आणि मग कृष्ण परत नॉर्मल रूपमध्ये त्याच्यावरती आक्रमण करतात. तर त्याचप्रमाणे शंखचूड पण एकदम अचानक घाबरला. इतका वेळ त्याच्यामध्ये एवढा मोठा गर्व होता, शक्ती होती. किती शक्ती होती ते आपण लवकरच बघणार आहे. गर्ग संहितेमध्ये पण ह्याचं वर्णन येतं या लीलेचं. त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की वास्तविक रूपामध्ये शंखचूड किती शक्तिशाली होता. तर एवढा शक्तिशाली असून देखील तो पळायला लागला. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्याच्या मागून एक साल वृक्ष त्यांनी हातात घेतलं. आता आपण पण म्हणजे विचार करू शकतो की भगवंतान 16 वर्षाच्याही खालच्या वयाचे त्यावेळी होते, पण त्यांनी साल वृक्ष हातात धरलं आणि ते शंखचूडच्या मागे धावू लागले. आणि मग एका पॉईंटला त्यांनी शंखचूडला गाठलं आणि त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. आणि त्याचं नाव शंखचूड ह्यासाठी होतं कारण त्याच्या कपाळावरती एक शंखाच्या आकाराचा एक मणी होता. तो त्यांनी कुबेराच्या ट्रेजरीमधनं चोरला होता. तर त्यामुळे त्याचं नाव शंखचूड पडलं होतं. आणि मग भगवान श्रीकृष्णाने ते मणी त्याच्याकडून काढून घेतला. तर या प्रकारे वर्णन शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतमध्ये करतात. आणि गर्ग संहितेमध्येही फार सुंदर अशाच प्रकारचं वर्णन आलेलं आहे. पण त्याच्या मागचा थोडासा इतिहास पण गर्गमुनी ह्याच्यामध्ये देतात, किंवा नारद मुनी बहुलाश्व राजाला जी कथा सांगतायत त्याच्यामधनं हा थोडासा इतिहास कळतो. तर त्याच्यामध्ये वर्णन करतात नारद मुनी बहुलाश्व राजाला. आता हा जो प्रसंग आहे हा गर्ग संहितेमध्ये वर्णन केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात की हा एक मोठा यक्ष शंखचूड होता जो कुबेराचा अनुचर होता. आणि या पृथ्वी तलावरती त्याच्याशी गदा युद्ध करणारा आणखीन कोणी दुसरा सक्षम व्यक्ती नव्हता. तो गदा युद्ध करण्यामध्ये एकदम निपुण होता. आणि त्यामुळे ते त्याची हातामध्ये गदा धारण करून पूर्ण जगामध्ये फिरत होता आणि आपला जोर दाखवत होता आणि पाहत होता कोणी आहे का माझ्याबरोबर युद्ध करणारा. तर त्याच्या गदेचं वर्णन येतं आहे. त्याची गदा जी होती ती किती म्हणजे किती वजनाची होती ह्याचं वर्णन तिथे केलेलं आहे. 100 आणि 1000 म्हणजे किती झाले? लाख. 1,00,000 भार इतकं त्या गदाचं वजन होतं. आणि एक भार म्हणजे किती आहे तर 21 पाऊंड आणि 4 औंस. आता पाऊंड आणि किलोचं वजन मला माहीत नाही. 1 पाऊंड म्हणजे 3.25 पाऊंड म्हणजे 1 किलो, म्हणजे साधारण 7 किलोच्या आसपास धरू आपण एक भार, म्हणजे 7,00,000 किलो. तर एवढं त्याची नुसती गदाच होती. आपण समजू शकतो काय त्याच्याकडे शक्ती असेल. आणि तो सगळीकडे फिरत होता. आणि तो मथुरेमध्ये आला. तर मथुरेमध्ये का गेला तो? कारण नारद त्या ठिकाणी म्हणतात बहुलाश्व राजाला की मी त्याला वर्णन करत असताना मी त्याला सांगितलं शंखचूडला की कंस एक शक्तिशाली राजा आहे जो तुझ्या तोडीस तोड आहे. तर ते ऐकल्यामुळे शंखचूड विचार करतो की चला मग आता कंसाकडे जाऊया, म्हणून तो मथुरेकडे जातो. आणि मथुरेकडे येऊन कंसाला तो एक चुनवती देतो की जर तू तिन्ही लोकांचा खरोखर स्वामी असशील तर मला गदा युद्ध तुझ्याशी करायचं आहे. आणि मग जर म्हणला की जर तू ह्या गदा युद्धामध्ये जिंकलास तर मी तुझा शाश्वत रूपाने दास म्हणून सेवा करेन, पण जर मी जिंकलो तर मी तुला माझा दास म्हणून ठेवून देईन. तर कंस पण लगेच तयार होतो. क्षत्रिय स्पिरिट आपण ऐकतो, प्रभुपाद लिहितात की क्षत्रिय म्हणजे तो चॅलेंजला कधी घाबरत नाही. त्यामुळे लगेचच कंस पण त्या गोष्टीला स्वीकार करतो आणि त्या दोघांचं युद्ध सुरू होतं. तर त्या दोघांचं युद्धामध्ये असं वर्णन येतं की त्यांच्या गदांचा जेव्हा आवाज होतो एकमेकांना, तो खूप मोठा आवाज व्हायला लागतो. एवढं असं म्हणतात की तो आवाज एवढा शक्तिशाली होता की इंद्राचा जो ऐरावत हत्ती आहे तो पण घाबरून
घुटण्यांवरती बसतो, गुडघ्यांवरती बसतो. एवढा शक्तिशाली त्यांचा त्या गदेचा आवाज होता. आणि त्या दोघांच्या युद्धामध्ये कोणीच एक दुसऱ्याला पराजित करू शकत नव्हतं. दोघांचं खूप जोरजोरात युद्ध चालू होतं. आणि त्यानंतर असं म्हणणं येतं की नंतर दोघांच्या गदा पण सुटतात, तर दोघं हाताने एकमेकाशी युद्ध करायला लागतात. आणि जवळजवळ असं आणखीन 27 दिवस चालतं. म्हणजे त्याच्या आधी गदायुद्ध किती झालं याचं वर्णन नाही केलेलं आहे, पण हे 27 दिवस चालतं हाताचं युद्ध. मग एका पॉईंटला कंस काय करतो, अचानक त्या शंखचूडाला घेतो आणि 800 मैल वरती आकाशात फेकून देतो. आणि तो जोरात जाऊन खालती धाडकन आपटतो. आता इकडे वर्णन येते की जेव्हा शंखचूड खालती पडला, देन ही वॉज समवॉट डिस्टर्ब. थोडासा तो विचलित झाला, थोडासाच. 800 मैल पडल्यानंतर आपण एखाद्या पहिल्या मजल्यावरनं पडलो तर आपली काय हालत होते आपल्याला माहिती आहे. तर 800 मैल हा खाली पडला आणि वॉज लिटल बिट डिस्टर्ब, थोडासाच त्याचा डिस्टर्ब झाला. आणि मग नंतर शंखचूड कंसाला धरतो आणि तो 8000 मैल फेकतो वरती. आणि 8000 मैलावरून कंस पडतो तेव्हा पण वर्णन येते की ही वॉज लिटल बिट डिस्टर्ब, थोडासाच तो विचलित झाला त्याच्यामुळे. आणि असं ह्यांचं हे जोरात, तर ह्या सगळ्या फेकाफेकीमध्ये पूर्ण पृथ्वी जी आहे ती थरथर कापायला लागते. आणि हे सगळं बघून शेवटी गर्गाचार्य स्वतः त्या ठिकाणी पोहोचतात. आणि ते म्हणतात की मी तुमच्या दोघांच्या प्रती आदरपूर्वक नमस्कार करतो. आता आपण बघतो की वास्तविकपणे दोन लोक जेव्हा भांडतात तेव्हा ते कोणाचंच ऐकायला तयार नसतात. मग असा कोणतरी व्यक्ती येतो जो थोडा नम्रपणे त्या दोघांना सांत्वना करण्याचा प्रयत्न करतो. तर तशा प्रकारे गर्गाचार्य तिथे नम्र भावेने त्यांना म्हणतात की तुम्हाला दोघांना नमस्कार करतो. आणि म्हणतो की तुम्ही दोघंही अशा प्रकारचं युद्ध करू नका, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. खास करून कंसाकडे उद्देश करून म्हणतात की शंखचूड जो आहे हा तुझ्या समज त्याची शक्तीची पातळी आहे, त्यामुळे तुमच्या दोघांच्या युद्धामध्ये काही कोणी यशस्वी निघणार नाही आहे. आणि सर्व शक्तिशाली जे असुर आहेत हे पण तुमच्या युद्धामध्ये चालू असताना कदाचित ते आधीमध्ये आले होते, तर तुमचे मुष्टी प्रहार मिळून ते पण मेलेले आहेत. असं पण वर्णन आहे. तर अशा प्रकारे ते पुढे सांगतात. आणि मग पुढे ते म्हणतात की एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की ज्या प्रकारे तुझी हत्या, कंसाला म्हणतात ना गर्गमुनी, तुझी हत्या ज्याप्रमाणे भगवंतांकडनं ऑलरेडी घोषित केलेली आहे, कारण ती ह्याची वाणी होऊन गेली होती, आकाशवाणी 8वा देवकीचा 8वा गर्भ तुला मारेल म्हणून वगैरे, तर ही ऑलरेडी होऊन गेलेली आहे. तर गर्गाचार्य तिकडे म्हणतात की जसं तुझी जी गती आहे ही भगवंतांच्या माध्यमातूनच तुला मिळणार आहे, त्याचप्रमाणे शंखचूड पण असाच मरणार आहे, असं ते गर्गाचार्य तिथे स्पष्टपणे सांगतात. आणि त्यामुळे तुम्ही दोघांनी आपापसात मैत्री केली पाहिजे असं ते म्हणतात. आणि हे गर्गमुनींचे शब्द ऐकून मग शंखचूड आणि कंस दोघं एकमेकाला मिठी मारतात. जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, मिझरी लव्स कंपनी, की माझं दुःख आहे तुझं पण तेच दुःख आहे, अरे चला चला मग आपण दोघं मित्र झालो. तर कंसाला ऑलरेडी दुःख आहे की मी मारला जाणार आहे, आणि त्याला कळतं अच्छा शंखचूड पण त्याच व्यक्तीकडनं मारला जाणार आहे, अरे वा किती चांगलं, मग आपण मैत्री करू. तर या पद्धतीनं मग ते दोघं मैत्री करतात. आणि मग नंतर शंखचूड जे आहे ते आपल्या परत राजवाड्यात म्हणजे राज्याकडे निघून जातात. तर कुठे त्याचं राज्य ह्याचं काय वर्णन केलेलं नाही आहे. पण तसंच जेव्हा चालला असताना तो रात्रीच्या वेळी निघालेला असतो, तर अचानक त्याला सुंदर असे मधुर गीतांचा आवाज येतो, नंतर करतालचा आवाज येतो, आणि त्याला कळत नाही हा अचानक कुठून आवाज येतोय. आणि मग तो त्या ठिकाणी जातो, तो पाहतो तर की तिकडे भगवान श्रीकृष्ण सर्व गोपींसमवेत रासलीला करत आहेत. आणि अशी रासलीला चालू असताना तर शंखचूडाच्या मनामध्ये विचार येतो की हा कृष्ण तर एक छोटासा बालक आहे, हा काय करणार आहे किंवा हा काय अडवणार आहे मला, म्हणून मी एखाद्या ह्या गोपींना घेऊन जातो. आणि मग जेव्हा शंखचूड त्या गोपींच्या ह्याच्यामध्ये आला तर तिथे वर्णन येते त्याचं की तो पूर्णपणे काळा होता, काळा कळकुळीत, आणि एखाद्या ताडाच्या झाडाप्रमाणे उंच तडांग होता, आणि त्याचा जे चेहरा होता तो वाघासारखा होता.
आणि तो जसा वाघ कधी कधी जीभ बाहेर काढतो, तर तशा हा जीभ बाहेर काढून फिरत होता. आणि हे सर्व बघून सर्व गोपी जोरदारात ओरडायला लागल्या, कृष्ण कृष्ण वाचवा आम्हाला. आणि सर्व ठिकाणी त्या धावू लागल्या. तर शंखचूड जो आहे हा पूर्णपणे काम वासनेने प्रेरित झाल्यामुळे तो एका गोपीला शतचंद्रानन गोपी असं तिथे वर्णन येतंय. शतचंद्रानन गोपी नावाच्या गोपीला तो धरतो. आणि त्यावेळी उत्तरेकडे धावायला निघतो. तर ज्यावेळी ती गोपी जोरजोरात ओरडायला लागते की कृष्ण कृष्ण मला वाचवा, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण शाल किंवा ते तिथे एक मोठं जे झाड असं शालचं त्याचं मोठा एक हे उचलतात आणि जोराने त्या शंखचूडाच्या मागे धावू लागतात. तर त्या ह्याला लक्षात येतं शंखचूडाला की अरे बापरे, आता तर हा कृष्ण खूप क्रोधित झालेला दिसतोय. तर लगेच त्या गोपीला सोडतो आणि आपला जीव हातात धरून धावायला लागतो. तर आपण आत्ताच जस्ट पाहिलंय काही वेळापूर्वी की कंस आणि ह्याचं शंखचूडचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये दोघांचं कोणी पराजित होत नव्हतं. दोघं एवढे शक्तिशाली होते, पण छोट्याशा कृष्णाला बघून ते पूर्ण भय शंखचूडाच्या मनामध्ये आलं. तर भगवंत म्हणतात ना की सर्व जे भय प्रकट करणारे जे मृत्यूदेव आहेत ते देखील भगवंतांना भयभीत होत असतात. तर मग हा साधा शंखचूड काय. तर त्यामुळे शंखचूड आपला प्राण हातात घेऊन धावायला लागतो आणि तो हिमालयाच्या दिशेने धावतो. मग त्या ठिकाणी शंखचूड पण एक झाडाचा वृक्ष हातातमध्ये घेतो आणि दोघांमध्ये मोठं युद्ध होतं. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण जे आहे ते आपलं हातातलं वृक्ष जे आहे ते शंखचूडाच्या दिशेने फेकतात आणि त्याचा प्रहार होऊन शंखचूड खाली पडतो आणि तो एका वादळा समान खाली पडतो असं वर्णन आलेलं आहे, लाईक अ हरिकेन. आणि मग पुन्हा दोघांमध्ये असं बऱ्यापैकी युद्ध होतं आणि शेवटी असं झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण एक जोराचा मुका त्या शंखचूडाच्या डोक्यावरती देतात आणि तसा देताच क्षणी तो जो आहे शंखचूड तो मरून पडतो. श्रीकृष्ण भगवान की जय. आणि मग तिथे वर्णन येतं आहे की त्या शंखचूडाच्या शरीरातून जो आत्मा बाहेर निघतो तो काही वेळ तिकडे असा गोल गोल फिरतो आणि मग नंतर व्रजमध्ये येऊन श्रीधामामध्ये प्रवेश करतो. आणि ह्या प्रकारे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते शंखचूडाचा वध करून पुन्हा गोपींसमवेत येतात आणि रासलीला त्यांची सुरू ठेवतात. तर हा प्रश्न मनामध्ये येऊ शकतो की तो श्रीधामाच्या शरीरामध्ये का बरं प्रवेश करतो. तर याचं वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये येतं आहे की एकदा भगवान श्रीकृष्ण श्रीमती राधाराणी समवेत होते आणि अचानक काय झालं की भगवान श्रीकृष्ण तिथून निघून जातात आणि निघून जाऊन ते दुसऱ्या एका विरजा नावाच्या गोपीबरोबर वेगवेगळ्या लीला करायला लागतात. आणि इथं राधाराणी विचार करते, अरे कृष्ण कुठे गेले, कृष्ण कुठे गेले. आणि ज्यावेळी त्यांच्या सखी त्यांना माहिती देतात की असं असं भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते विरजाबरोबर आहेत, तर अचानक राधाराणी खूप दुःखी होतात. म्हणतात अरे कृष्ण मला सोडून का गेले. आणि मग ते म्हणतात की चला मला घेऊन चला तिकडे, मला कृष्णांना पाहायचं आहे. आणि मग सर्व तिथे वर्णन येतं की खूप मोठी संख्या आहे ती, तो आकडा पण वाचता येत नाही आहे, 1630 आणि त्याच्या पुढे 60, एवढी मोठी संख्या सखींची होती राधाराणींच्या बरोबर. तर तिकडे अनंत असं वर्णन आलं की अनंत सखींसोबत राधाराणी त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण विरजाबरोबर लीला करत असतात. आणि तिकडे गेल्यानंतर तिथे पाहतात तर रस्त्यावरती म्हणजे त्या एरियाला सगळ्या गोपांनी गार्डिंग करून ठेवलेलं असतं, म्हणजे ते तिकडे सैनिकासमान उभे असतात, कोणाला आत जाऊ देत नाहीत. आणि त्याचा जो लीडर असतो तो श्रीधामा असतो. मग राधाराणी येतात इकडे आणि म्हणतात की आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा राधाराणी क्रोधित होतात तेव्हा त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द वापरून भगवान श्रीकृष्णांना संबोधन करत असतात. हे आपल्यासाठी समजणं आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, पण जे वास्तविक प्रेमाचे संबंध आहेत कृष्ण आणि राधाराणीमध्ये तर त्याद्वारे ते आपण समजू शकतो.
तर राधाराणी तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द म्हणते आणि श्रीरामाला म्हणते काय तुझा स्वामी विचित्रच आहे वगैरे वगैरे असे ते काही काही शब्द बोलते. आणि हे सगळे बोलल्यानंतर की मला आज सोडून दे असं राधाराणी म्हणतात. तर श्रीराम पण क्रोधित होतात आणि ते म्हणतात की असं कसं तुम्ही माझ्या स्वामीबद्दल बोलू शकता, आणि त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो की नाही सॉरी, सर्वप्रथम राधाराणी श्रीरामाला शाप देते. ते म्हणते की तू मला आतमध्ये जाऊ देत नाही आहे आणि तू एका असुराप्रमाणे वागतोय, कारण तू मला कृष्णापासून दूर ठेवतोयस. तर त्याच्यामुळे मी तुला शाप देते की तू एक असुर म्हणून जन्म घेशील पृथ्वीवरती. आणि हे ऐकल्यानंतर श्रीरामा पण क्रोधित झालेला असतो. त्यामुळे तो पण म्हणतो की मी पण तुला शाप देतो की तू एका मनुष्या समान वागतेस, त्याच्यामुळे तुला पण एका मनुष्याच्या पोटी जन्म मिळेल. आणि मग हे ऐकून दोघंही ॲक्च्युली आश्चर्यचकित होतात की काय झालं म्हणून, असं कसे काय आपण शाप बीप दिले. मग श्रीरामा जातो कृष्णाकडे आणि कृष्णाला सांगतात की असं असं झालं. तर श्रीरामा प्रार्थना करतात भगवान श्रीकृष्णांना की कृपया करून अशी योजना करा की मी कधी तुम्हाला विसरलो नाही पाहिजे. तर ते श्रीरामा इथे शंखचूडा म्हणून जन्म घेतात. आणि म्हणून शंखचूडाला जेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धार करतात तर त्यावेळी त्यांचा जो आत्मा आहे तो श्रीरामामध्ये प्रवेश करतो. आणि राधाराणी पण नंतर जाऊन भेटतात कृष्णांना आणि म्हणतात की असं असं झालं, तर मी तुम्हाला सोडून कसं काय जाऊ शकते. तर मग भगवान श्रीकृष्ण त्यात काळजी नको करू, मी पण माझ्या योजनेनुसार विशिष्ट वेळी अवतार घेणार आहे, त्यावेळी आपण दोघंही एकत्र जाऊ तिथे. आणि अशा प्रकारे सांत्वना करून भगवान श्रीकृष्ण राधाराणीची म्हणजे सांगून सांत्वना करतात. तर आपले आचार्यगण खूप सुंदर पद्धतीनं हे सांगतात की हा जो शंखचूड आहे, हा जो असुर, तो वास्तविक रूपामध्ये काय प्रतीत करतो. तर गर्वचं प्रतीक आहे हा शंखचूड. आणि त्या गर्वामुळे वास्तविक रूपामध्ये साधकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर ह्याच्या संबंधी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की वास्तविक रूपामध्ये भजन क्रिया जी आहे, जो साधक जेव्हा आपण पाहतो की साधूंच्या संघामध्ये येतो, आदो श्रद्धेमुळे तो साधूंचा संग करतो. आणि साधूंचा संग झाल्यानंतर काय होतं, तर साधू त्याला सांगतात की बाबा तू भगवंतांचं हरिनाम घे, भजन कर. आणि त्यावेळी त्याची भजन क्रिया ही प्रक्रिया सुरू होते. तर त्या ठिकाणी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर माधुर्य कादंबिनी या ग्रंथामध्ये वर्णन करतात. हे सगळे जे काय म्हणतात त्याला, हे जे संकलन मी आपल्यासमोर प्रस्तुत करतोय, हे प्रभुपादांचे एक शिष्य आहेत श्रीमती माताजी, त्यांचं नावच श्रीमती माताजी आहे. तर त्यांच्या एका सेमिनारमधनं या सगळ्या वस्तू मी प्रस्तुत करतोय. तर त्यांनी तिथे सांगितलं की माधुर्य कादंबीमध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की भजन क्रिया ही दोन प्रकारची आहे. एक आहे अनिष्ठित आणि दुसरी आहे निष्ठित. तर निष्ठित म्हणजे ज्याची निष्ठाचे स्तर, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती आणि त्यापुढे निष्ठा. तो जो निष्ठेच्या स्तरावर पोचतो त्याचे सर्व अनर्थ संपलेले असतात, प्राय म्हणजे ऑलमोस्ट. पण ज्याचे अनर्थ संपलेले नसतात त्याची भजन कसं चालतं, तर अनिष्ठित. आणि हे अनिष्ठित भजन ची लक्षणं काय आहेत, तर त्याचं पण वर्णन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर करतात. आणि ती लक्षणं क्रमशः प्रकट होतात. तर सर्वप्रथम आहे उत्साहमयी. अनिष्ठित भजनचं एक लक्षण आहे उत्साहमयी. उत्साहमयी म्हणजे काय, तर आपण पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भक्तीमध्ये येतात, तर आपण पाहतो की एक वेगळा विशेष उत्साह असतो सगळ्यांमध्ये. आणि असा एक आत्मविश्वास असतो की आता मी शुद्ध भक्तच झालेलो आहे. कारण वास्तविक रूपामध्ये तो जे काही प्रकारचं भौतिक जीवन जगत होता त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्याला जे काही भक्तिमय जीवन प्राप्त होतं, तर ते खरोखर अशा प्रकारचं शुद्ध असतं की त्याला असं वाटतं की आपल्यामध्ये पूर्ण आता परिवर्तन घडलेलं आहे. आणि त्यामुळे त्याला एक फॉल्स कॉन्फिडन्स किंवा एक चुकीचा असा आत्मविश्वास निर्माण होतो की मी आता शुद्धच झालेलो आहे. तर तो जो स्तर आहे तो आहे उत्साहमय. आणि मग त्यानंतर दुसरा जो स्तर आहे सांगतात ते की घन तरल. तर घन तरल म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय होतं
की एखाद्या वेळी अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो साधक भजन करत असतो तर अचानक त्याला लक्षात येतं की अरे मी तर फारच इंद्रियतृप्ती करतोय, मला आता हे नाही केलं पाहिजे, मला ते नाही केलं पाहिजे, थोडा उपवास केला पाहिजे, आज फास्टिंगच केलं पाहिजे पूर्ण वेळ. तर अशा प्रकारे तो एकदम दृढ होतो. आणि मग काही दिवस त्या गोष्टी जातात. किंवा काही काही भक्त कार्तिकमध्ये व्रत घेतात की मी पूर्ण कार्तिक महिनाभर गोड काहीच खाणार नाही, आणि कार्तिक संपला की मग मोठी फिस्ट. तर ते कधी कधी असे एकदम दृढ होऊन जातात की आता मी पूर्णपणे योग्य प्रकारे भक्ती करणार, अजिबात डळमळणार नाही. घनता येते अचानक भक्तीमध्ये. आणि तो काळ गेल्यानंतर परत सगळ्या गोष्टी शिथिल होऊन जातात. सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. आपण बघतो कधी कधी भक्त अचानक मंगलारतीला खूप दिसतात आणि अचानक कोणीच दिसत नाही. तर घनतरलता ही सगळ्यांच्या साधकांच्या जीवनात येतच राहते. तर कधी कधी एकदम दृढ होतात आणि अचानक सगळ्या गोष्टी शिथिल होऊन जातात. आणि मग त्या शिथिल अवस्थेमध्ये तो परत मागच्या स्टेजला येऊन पोचतो उत्साहामध्ये, फॉल्स कॉन्फिडन्स की मी चांगली भक्ती करतोय. मग परत अचानक त्याला वाटतं अरे माझ्याकडे व्यवस्थित होत नाही, मग परत तो दृढ होतो. तर ह्या प्रकारे ते वरखाली वरखाली होत राहतं. आणि मग तिसरा स्तर सांगितलेला आहे व्यूढ विकल्प. व्यूढ विकल्प म्हणजे तो निर्णय घेण्यामध्ये अक्षम राहतो. कसला निर्णय? की मी पूर्णपणे भगवंतांना शरणागत झालं पाहिजे का नाही. तर ह्या शरणागतीचा भाव म्हणजे असं नाही आहे की पूर्णपणे विरक्त होऊन संसार सोडून, असं नाही. पण अशा प्रकारचे विचार मनामध्ये येतात की मला असं वाटतं हे सगळं संसार सोडून आता निघूनच गेलं पाहिजे. जसं मी आता फलटणला भगवद्गीतेचा जो 3 दिवसाचं सत्र दिलं, पहिले 3 दिवस वृंदावन पुण्यन दिलं होतं. शेवटच्या दिवशी काही नवीन लोक भेटले होते, तर ते असंच प्रकारची गोष्टी करत होते की आम्हाला असं वाटतं आता सगळा संसार सोडून दिला पाहिजे. तर कधी कधी अशा संकल्पना त्या साधकाच्या मनामध्ये पण येतात की बस झालं आता सगळं सोडून दिलं पाहिजे. परत दुसरा विचार येतो, अरे खरंच सोडून दिलं पाहिजे का? आपल्यावरती बरेच गोष्टी जबाबदारी आहेत, आपल्यावर बरीच लोक निर्भर आहेत, तर मग हे योग्य आहे का? तर त्या ह्याच्यामध्ये तो अडकला जातो आणि त्याद्वारे तो पूर्णपणे भगवंतांचा आश्रय घेऊ शकत नाही. वास्तविक रूपामध्ये भगवंतांचा आश्रय घेणं ही काही बाह्य गोष्ट नाही आहे की हे सोडून दिलं तर मी आश्रय घेईन, ते सोडून दिलं तर मी आश्रय घेईन. तर आश्रय घेणं ही आंतरिक हृदयाची गोष्ट आहे. आणि ती जर तो व्यक्ती करू शकला तर मग तो त्या स्तराला पार करतो. आणि मग त्याच्यानंतरचा जो स्तर आहे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात तो आहे विषय संगर. तर हा पण एक फार कठीण अवस्था आहे. विषय संगर म्हणजे इंद्रियांच्या बरोबर युद्ध. आपल्याला माहिती आहे जसं वृंदावन प्रभूजींनी पण सांगितलं होतं की जो शुद्ध भक्त आहे त्याचं मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर सगळं एका लाईनीत असतं. आत्म्याला माहिती आहे की मी कृष्णाचा दास आहे, बुद्धीलाही ते पटलेलं आहे, आणि मन आणि इंद्रिय शुद्ध भक्ताची केवळ भगवंतांच्या सेवेतच असतात. त्यामुळे हे चारही गोष्टी एकाच लाईनीत असल्यामुळे शुद्ध भक्त पूर्णपणे शांत असतो. पण साधकाच्या जीवनात काय प्रॉब्लेम असतो? साधकाला नुसतं माहिती असतं की मी कृष्णाचा दास आहे, अजून त्याचा काही साक्षात्कार नसतो. बुद्धीद्वारे त्याला फक्त माहिती असतं. पण इंद्रिय आणि मन हे विषयांच्या प्रती धावत असतात आणि त्यामुळे त्याची पार चिंध्या होतात. एकीकडे हा विषय ओढतो, एकीकडे तो विषय ओढतो. तर सगळ्या ठिकाणी तो बिचारा ओढला जातो साधक. आणि बुद्धी तर त्याला माहिती असतं की बुद्धीनुसार अरे मी तर कृष्णाचा दास आहे, मी हे केलं नाही पाहिजे, पण खेचला जातो. तर हा विषय संगर हा पण एक फारच कठीण असा स्तर आहे अनिष्ठित भजनाचा. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे तो नियमाक्षमा. म्हणजे आपण जे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी वाऊज म्हणजे काय वचनं घेतो किंवा शपथ घेतो, तर ते पालन करण्यामध्ये कधी कधी डळमळीत होऊन जातो. तर मी असं काही जणांकडून ऐकलेले, काही भक्तांची अशी परिस्थिती होते की 16 माळा जप करण्याची ते प्रण घेतात, पण कधी कधी होत नाही. मग ते लिहून ठेवतात, आजचे 2 माळा सुटल्या, उद्याच्या 4 माळा सुटल्या. असं करत करत त्यांच्याकडे एक मोठी गणना होते की त्या जप सुटला ह्याची.
किती जप केलाय ह्याची गणना करण्याच्या ऐवजी किती सुटलाय ह्याची गणना होऊन जाते. तर वास्तविक रूपामध्ये हा एक फारच म्हणजे घातक असा स्तर आहे की ज्यामध्ये तो आपले नियम जे पालन करायला पाहिजे तेच पालन करण्यामध्ये सक्षम राहत नाही, किंवा जे 4 नियम आपण पालन करण्यासाठी जे वचन घेतो, तर या प्रकारे तो अक्षम राहतो त्या परिस्थितीमध्ये. आणि शेवटचा जो स्तर आहे तो आहे तरंगरंगिणी. तर तरंगरंगिणी म्हणजे काय, तर भक्ती करत असताना बऱ्याच भौतिक गोष्टी देखील प्राप्त होतात. सर्वप्रथम विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर इथे तरंगरंगिणीचं वर्णन करताना म्हणतात की वास्तविक रूपामध्ये भक्ती जी आहे ही सर्व आकर्षक आहे. जसं भगवान श्रीकृष्ण सर्व आकर्षक आहे, त्यांची भक्ती देखील तशाच प्रकारे सर्व आकर्षक आहे. आणि त्यामुळे जो भक्त दृढपणे भक्ती करत राहतो तर तो एका स्तराला आकर्षक होऊन जातो. आकर्षक म्हणजे नॉट नेसेसरीली शारीरिकदृष्ट्या, पण त्याच्या मागे लोक यायला लागतात, धन जन आकर्षित होतात. तर या सगळ्या गोष्टी आकर्षित झाल्यामुळे कधी कधी खूप सारं धन पण मिळतं आणि खूप सारे लोक त्याच्या मागे लागतात. आणि त्याला पूजा, लाभ आणि प्रतिष्ठाचा गर्व करण्याची संधी प्रदान होते त्या साधकाला. आणि त्या परिस्थितीमध्ये जर तो त्या गोष्टीमध्ये अडकला तर तो तरंगरंगिणीचा शिकार झाला असं समजलं जातं. म्हणजे तो त्याच गोष्टींमध्ये आनंद घेत राहतो की अरे आता मी किती मोठा भक्त झालो, माझ्या मागे एवढे लोक फिरतायत, मला एवढे सगळे लोक दान देतात, मी काही मागत नाही तरी पण मला मिळतं. तर या प्रकारे ज्या गोष्टी आहेत तर त्याद्वारे तो विचार करायला लागतो की मी किती मोठा भक्त झालो, मला सगळ्यांनी आता पूजा केली पाहिजे माझी, मला वेगवेगळे लाभ प्राप्त झाले पाहिजेत आणि मी सर्व भक्तांमध्ये एक प्रतिष्ठित भक्त झालो पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या भक्तिलताच्या आजूबाजूला वाढणाऱ्या उपशाखा आहेत, असं वर्णन भगवान श्री चैतन्य महाप्रभू करतात. आणि ह्या उपशाखा जर त्यालाच पाणी आपण घालत राहिलो तर काय होतं, त्या भक्तिलतेला ते पूर्णपणे दाबून टाकतात आणि भक्तिलतेची वाढ होत नाही. आणि म्हणून हा अतिशय घातक असा गोष्ट आहे. तर ह्याचं सगळ्याचं वर्णन करण्याच्या मागे कारण असं आहे, कारण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की हा शंखचूड जो आहे हा ह्या तरंगरंगिणीच्या स्तराचं प्रतीक आहे. कारण त्याद्वारे शंखचूड पण ह्याच गोष्टीमध्ये इच्छुक होता, लालायित होता की मी सगळ्यात महान आहे, माझ्यापेक्षा कोणी दुसरा नाही आणि मी अतिशय प्रतिष्ठित आहे. तर ह्याच्यामुळे हा जो अनर्थ आहे हा निर्माण होतो आणि हा आपल्या भजनाला अनिष्ठित करून टाकतो. पुढे ते लिहितात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर की हा जो अनर्थ आहे हा भक्ती करण्यातूनच निर्माण होतो, म्हणून ह्याला भक्ती उत्थ अनर्थ म्हणतात. म्हणजे भक्ती करण्यातून उत्पन्न झालेला अनर्थ. बघा किती भक्तीमधले बारकावे आहेत, खोलता आहे. तर जेवढे आपण ह्या गोष्टीमध्ये आणखीन अभ्यास करून खोल जाण्याचा प्रयत्न करू तेवढे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील की भक्तीमधून पण अनर्थ उत्पन्न होतात. तर आपल्याला इतके दिवस वाटत राहतं की साध्या गोष्टी केल्यामुळेच अनर्थ निर्माण होतात, पण भक्ती केल्यामुळे पण अनर्थ निर्माण होतात. आणि त्यातला हा अनर्थ आहे तरंगरंगिणी, ज्याद्वारे पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा तो साधक ठेवतो. तर या प्रकारे आपण ह्या शंखचूड या असुराचा इथे आपल्या जीवनात काय अर्थ आहे हे समजून घेऊ शकतो. तर याच्या संबंधामध्ये भक्तिविनोद ठाकूर कल्याण कल्पतरूमध्ये फार सुंदर एक गीत लिहितात. ते गीत आणि त्याचा अर्थ आपण जाणून या कक्षेला इथे विराम देऊया. तर मी ते गीत वाचत नाही, त्याचा डायरेक्ट अनुवाद वाचतो जो की हिंदीमध्ये आहे, आणि त्याचं मी इंग्लिश ट्रान्सलेशन हिंदीमध्ये केलं. तर कदाचित ते थोडंफार चुकीचं पण असेल, पण त्याचा सार आपण समजून घेऊ. तर भक्तिविनोद ठाकूर इथे आपल्या मनाला उद्देश करून म्हणतायत की मुझे बताओ क्यों मेरे मन तुम हवस से नाचने को क्यों मजबूर हो, किंवा काम वासना से प्रेरित होकर क्यों नाचने के लिए मजबूर हो, और क्यों करते हो ऐसा नृत्य जो कि आपको लग रहा है कि वो कृष्ण भावना भावित है. म्हणजे मनाला इथे म्हणतात की तू तर काम वासनेनुसार नाचतोयस
आणि तू समजतोयस की तू कृष्ण भक्त आहेस किंवा तू कृष्ण भावना भावित होऊन ह्या सगळ्या कार्य करतोयस. ॲक्च्युली मी काय करतो, इंग्लिशच वाचतो, कारण हे जरा हिंदी ट्रान्सलेशन गडबड आहे. Your lust is simply abounding in skin and meat and you are addicted to non-stop material sense gratification. तुझी जी काम वासना आहे ही केवळ चमडी आणि मांस ह्या अवतीभोवती आहे आणि तू भौतिक इंद्रिय तृप्तीच्या पूर्णपणे आहारी पडलेला आहेस. Thus you spend your time in running here and there chasing after worldly sense objects. आणि म्हणून हे मन तू केवळ तुझं वेळ जो आहे हा भौतिक विषयांच्या मागे धावण्यामध्येच घालवतोयस. दुसऱ्या पंक्तीमध्ये म्हणतात, द सोल्स ओरिजिनल इटर्नल नेचर इज प्युअर लव्ह विदिन द इनरमोस्ट कोर ऑफ इट्स स्पिरिच्युअली कॉन्शियस फॉर्म अँड द सोल ऑब्जेक्ट ऑफ दॅट प्युअर लव्ह इज लॉर्ड हरी. तर आत्म्याचं जे मूळ स्वभाव आहे हा पूर्ण आतून पूर्ण प्रेम अर्पण करणं आहे आणि त्याचं प्रेम हे केवळ भगवान श्रीकृष्णांच्या प्रती अर्पण करण्यासाठीच आहे. अलास, how lamentable it is that this inherent ecstatic love is now lying in dormant state due to artificial covering of this temporary lust. पण किती मोठं दुर्दैव आहे की हे जे प्रेम आहे, शाश्वत प्रेम, हे सध्या ह्या काम वासनेने झाकून टाकलेलं आहे. माय डिअर माइंड, बॅनिशिंग दिस लस्ट टू डिस्टंट प्लेस जस्ट राऊज अँड रिअवेकन युअर स्लीपिंग प्रेम. की हे प्रिय मना, या काम वासनेला दूर त्यागून दे आणि त्याद्वारे तुझ्या हृदयात असलेलं सुप्त अवस्थेत असलेलं जे प्रेम आहे ते पुन्हा जागृत कर. ओनली इन द फॉलोइंग सिक्वेन्स डज प्युअर लव्ह ऑफ कृष्णा अवेकन. तर कृष्ण प्रेम एका विशिष्ट क्रमामध्येच जागृत होतं. तर तो क्रम म्हणजे ती 9 जे स्तर आपण ऐकतो, आदव, श्रद्धा, तथा साधू संग, भजन क्रिया, तथा अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम, याचं वर्णन भक्तिविनोद ठाकूर करतात. मग पुढे म्हणतात, वन हू एंडेवर्स इन धिस प्रोसेस गेट्स द एसेन्स ऑफ प्युअर एक्स्टॅटिक लव्ह फॉर कृष्णा. जो ह्या पद्धतीमध्ये आपले सगळे परिश्रम करतो वास्तविक रूपामध्ये तोच कृष्णप्रेम जागृत करू शकतो. वन हू निग्लेक्ट्स द प्रॉपर ऑर्डर ऑफ दिस प्रोसिजर डज नॉट एक्सपिरियन्स द रिअवेकनिंग ऑफ ट्रू प्रेम. आणि जर एखाद्या व्यक्तीनं या पद्धतीचं व्यवस्थित पालन नाही केलं तर तो शुद्ध प्रेम जागृत करू शकत नाही. मग याच्यातला महत्त्वाचा भाग काय आहे की सर्वप्रथम ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये श्रद्धा जागृत झाली आहे तो साधूंचा संग करतो. आणि साधू जेव्हा सांगतात त्याला की तू आता भजन क्रिया कर, तर साधूंच्या सांगण्यानुसार तो भजन क्रियेमध्ये कार्यरत होतो, युक्त होतो. आणि जसं इथं वर्णन केले तर तो ज्या प्रकारे ती भजन क्रिया आपली जी आहे ही जेवढी दृढ करेल तर तेवढ्याच पटीनं त्याच्या अनर्थांची निवृत्ती होईल आणि मग तो निष्ठेच्या स्तरावरती जाऊन पोहोचू शकतो. तर हा फार महत्त्वाचा भाग आहे इथे समजण्याचा की भक्तिविनोद ठाकूर इथे सांगतात की ही पद्धत, ही जी प्रोसेस आहे ही आपण व्यवस्थित पालन केली पाहिजे. ते व्यवस्थित पालन केल्यानेच आपल्याला कृष्णप्रेम प्रती आपण अग्रसर होऊ शकतो. माय डिअर माइंड, व्हाय आर यू मेंटेनिंग द विकेड मेंटॅलिटी ऑफ ॲप्रिहेन्शन अँड फिअर ऑफ दिस मेथड ऑफ डिवोशनल सर्व्हिस. अरे माझ्या मना, ही जी पद्धती सांगितली आहे ह्याच्याबद्दल तू भय का बाळगतोयस? ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बाय कल्टिवेटिंग ऑफ युअर लस्ट इन दिस मंडेन स्फिअर यू विल नेव्हर बी एबल टू टच अपॉन जेन्युइन एक्स्टॅटिक लव्ह फॉर कृष्णा. नुसत्या काम वासनेचा विकास करून तू कधीही शुद्ध प्रेम जागृत करू शकत नाहीस. सो 5व्या पंक्तीमध्ये म्हणतात, सो बाय युअर ड्रामॅटिक परफॉर्मन्स ऑफ डान्सिंग इन लस्ट यू थिंक दॅट दिस इज इंडिकेटिव्ह ऑफ युअर प्रेम, बट इट इज ॲक्च्युअली डिसेप्टिव्ह, फेंड इमिटेशन ऑफ स्पिरिच्युअल लव्ह. तर हे म्हणा, असं तुला वाटत असेल की तू खूप वेगवेगळ्या प्रकारे काम वासनेने प्रेरित होऊन कार्य करत आहेस आणि ते तुला वाटतंय की हे वास्तविक रूपामध्ये एक प्रेम आहे, पण हे प्रेम नाही आहे. हे प्रेमाचं एक चुकीची संकल्पना असलेलं प्रतीक आहे. दस युअर होल प्रोसेस इज सिम्पली ग्रॉस सेन्स ग्रॅटिफिकेशन. आणि म्हणून तू जे काही कार्य करतोय हे केवळ स्थूल रूपामध्ये इंद्रिय तृप्तीमध्ये बुडलेलं आहेस. माय डिअर ब्रदर, ऑलवेज रिफ्रेन फ्रॉम सच डिग्रेडेड contemptible activities and cast far away this grave offense to the Lord. त्यामुळे हे माझ्या मना, हे माझ्या भावा,
असं मराठीत म्हणतात ए भावा, तसं भक्तिविनोद ठाकूर आपल्या मनाला म्हणतात, अरे भावा, कृपया करून ह्या डिग्रेडेड म्हणजे पतित आणि फार म्हणजे तुच्छ अशा ज्या काम वासनेला आहे ते तू पूर्णपणे दूर ठेव. आणि काय कर, तर ह्या गोष्टींना दूर का ठेव, कारण ह्याद्वारे भगवंतांच्या प्रती मोठा अपराध होत आहे. तर त्यामुळे तू या काम वासनेने प्रेरित होणाऱ्या सर्व गोष्टींना तुझ्यापासून दूर ठेव. तर ह्या प्रकारे भक्तिविनोद ठाकूर आपल्या मनाला ही शिक्षा प्रदान करत आहेत कल्याण कल्पतरू या ग्रंथाच्या माध्यमातून, की तू काम वासनेला प्रेम समजू नकोस आणि इंद्रिय तृप्तीमध्येच केवळ बुडलेला राहू नकोस. तर ह्या द्वारे आपण एक फार महत्त्वाची शिकवण प्राप्त करतो की आपण आपली भक्तिमय जीवनामध्ये कार्यरत असताना आपण ह्या सर्व गोष्टींचा सखोलतेने विचार केला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीला भक्तीची प्रगती समजलं नाही पाहिजे. म्हणजे नुसतंच खूप मला लोक माझ्या प्रवचनांकडे आकर्षित होतात किंवा माझ्या गोष्टींकडे आकर्षित होतात म्हणून मी आता शुद्ध भक्त झालो आहे, अशा प्रकारचे जे काही सगळे विचार असतात, तर हे विचार केवळ शंखचूड हाच असुर प्रदर्शित करत आहे. पण वास्तविक रूपामध्ये हृदयामध्ये आपण आपल्या चेतनेला कशा प्रकारे शुद्ध करण्यासाठी कार्यरत आहोत, ते जर आपण खऱ्या अर्थाने करत राहिलो तर आपण ह्या सर्व अनर्थांना पार करून निष्ठित भजनमध्ये स्थित होऊ शकतो. आणि निष्ठित भजन झाल्यानंतरच रुची, आसक्ती, प्रेम ह्या सर्व गोष्टी विकसित होणार आहेत आणि त्यासाठी आपण सर्व कार्यरत व्हायला पाहिजे. हरे कृष्णा. तर हे जे काही या शंखाचूड आणि त्याच्या माध्यमातून जे काही शिकवणी आपल्याला प्राप्त झाल्या या वास्तविक रूपाने मी माझ्यासाठी आपल्याला कथन केल्या. तर आपल्यापैकी कोणाला काही जर ह्याच्यामुळे दुःख वाटलं असेल तर क्षमा करा, पण हे मी माझ्या मनाच्या शुद्धीकरणासाठी आणि माझ्या चित्ताच्या शुद्धीकरणासाठी कथन केले. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे का किंवा टीका टिप्पणी? ठीक आहे, तर आपण ह्या ठिकाणी विराम देऊ. ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.